सगळ्यांना नमस्कार. तर झाल्या बघा पोळ्या वेळे. आता आता चालली आमटीची तयारी. तर म्हणलं आमटी करावं, पण कढीपत्ता हुडकाय आली मी. कढीपत्ता कुठं घावला तर बरंच झालं. तर मला पण माहिती नाही, की मला म्हणते तर पुढं जा, पुढं आहे चांगला कढीपत्ता. मग आता निघाली. लेकर इकडे खेळते ती वाटतं. अबा इकडे बसले. कुणाला बांधणे खेळू नका. कुठं जाईल तिथं तसंच आहे दादाचं. तर येत ना आपल्याला घेते. पांढरं झालंय तसलं सगळं. बघा बघा असलं कसं काय गावाकडे मजा आहे का नाही आमची. बस झालं. मला काय कोणाचं घ्यायचं म्हणलं तर लई काटायचं. खेळा आणि करा. तर रात्री इथं कार्यक्रम होता, आम्हाला बोलवलं होतं, पण मला लावत नाही ते, त्याच्यामुळे माझा सगळा प्रॉब्लेम आहे ना. आणि झोका तर बांधलेला तुम्ही तर बघितलेलंच आहे. झोका बांधलेला आहे ते. आता रात्रीला का लावले पोळ्या लाटायला, म्हणजे मेस लाटले त्यांचा फोन ते हुसर. आणि परत म्हणलं मी करते आमटी. पेटती मळून दिलं त्यांनी, पुरण वाटलं. थोडीशी आमटी गुळवणी. आणि ही म्हणते तुम्हाला जेवायचं नाही तर संध्याकाळी भजे करणार आहे. हाय का ना हो नका इथं झोका आपला. पोळ्या नाही का आम्ही इथं ठेवून गेली तेल. होय नवऱ्याला गाडीला लोकेशन पण टाकून देते. एक काम आहे का माझ्या मागं? तुमचं लोकेशन नुसतं किती लाटलेत तुम्ही? अगं तेवढं किती लाटायच्या का लाटायच्या, पण लाटले की लाटल्या. आता म्हणलं यांचा फोन चालू आहे तर आपण हे करावं. तर चला तुम्हाला दाखवते मी. ठेवले आता इथं कढीपत्ता धुवून घेते. कसं आहे काढ. काय तेल लय जास्त आहे काय? तर तेल बिल हो का एवढं काढून घेतलं आणि ते केलं. काय उलटान देता का मला? तुम्हाला पण लागेल की पोळी घेते. कसे पोळी फुगली ताईची पोळी फुगली. माझ्याकडून तसे सगळ्या फुगल्या ते. आता तुम्ही म्हणता गॅस आणि ते अवतार, तर आता ही पोळ्याचा राडा असल्यामुळं असं अवतार आहे. नावं काय कोणी ठेवू नका. स्वयंपाक करताना सगळ्याचा राडाच होत असते. त्यात थोडीशी जिरे टाकते. तर आपलं इथं आता वाटण चांगलं भाजलंय. पोळे खाणार ताणून बो किती पण काय म्हणते जेवायला. तर ते म्हणते आता मला काय टाईम नाही, मला काही भूक नाही आता. कारण का ताईनं डोसा ते केलता, मग खाल्ला सगळ्यांनी नाश्त्याला. ताईला म्हणलं मला शिकवा. ताई म्हणते बरं झालं तू शिकली ना. उगाच हाताने करून खाल्ला असता. आज रात असल्यावर भारी असते बघा मजा बघायला. हसायला मिळतं सगळं. काय करायचं आहे. म्हणलं आता शिकली नाही पण तुमचं बघून तरी शिकेल. आता बघितलं म्हणल्यावर करणार म्हणलं. आता तुम्हाला सुट्टी नाही. असं तर आपण खात नाही ना, अशा लेकरांना चारायचं. मी कधी कोणाचं बघितलं बी नाही, कधी कुठं खाल्लं पण नाही होत आहे. व्हिडिओ मध्येच बघितलेलं. तर आता एवढी चटणी टाकली. कधी आपल्याला त्याचा नादच नाही. कालवण भाकरी आणि हेच. मी एकदाच त्यांना सांगितलं होतं दोन्ही भिजायला घाला, तर थोडं पिळा वाटा बारीक एवढं सांगितलं. तर इथं पिळवणी आपली काढलेली.
कसं काय असं झाली आपली आमटी. लय घट बी पिऊ वाटत नाही ताई, लय डाळ काढली आहे कारण का ताईनं डाळ. डाळ पण दाताखाली आल्या चांगली वाटते. तर खमंग जार वास सुटलाय. कसं सुटलाय ताई? एकदम मस्त पैकी. सगळ्यांच्या घरात पोळ्या असतात. पोळे पंचमीच्या काय काय सुगरने बनवतात की, लय सुगरने असतात ते बनवतात की, पुरी भाजी श्रीखंड. ज्याच्या ज्याच्या घरामध्ये तसलं जेवण असतं ना, तर असं समजून येतं की तिला पुरणपोळी येत नाही. तर झाली आता उकळायला लागली आहे आमटी आणि पोळीचा पण शेवट झाला. पुरण राहते थोडस दिस नाही घ्यायचं किती तो का तेवढं आहे ते 2 होते एकच होईल. मोठी एकच होईल, बारका 2 होतात. काय मोबाईलचा अवतार बघ पीठ नवऱ्याला देणार आहे ते मोबाईल. तुम्हाला आयफोन मला असं म्हणलं की लगे असं असंच होतंय. अशी पण कमेंट आली या की बाबा मी ताईकडून घेतली वाचून सकाळी. काय होत तो वाचून घेतली, मला काय विचारते माझ्या ध्यानात नाही राहिलं. त्या नवऱ्याचा गुरा मागापासून आहे ध्यानात. तर अशी कमेंट आली मला की बाबा ही, तरी त्या ताईने रिप्लाय पण दिली या ही दोघं नवरा बायको घरात येते बसून, ह्यांना पैसा पाणी कुठनं येतोय कसं येतोय. बघा ताई म्हणते चोऱ्या करायला ती फॉरेस्टात. त्या माणसानं अहो आता दादा आहेत का ताई आहे त्या मला काही माहिती नाही. तर सांगते आता माझा व्हिडिओ बघितलाय का तुम्ही नाही मला काय माहिती नाही. की ही आमचं ते कामाला जात होतं ते बारामतीला 1 महिना भरला. मी त्यात सांगितलं त्यांना 10,000 पगार आले. मी 5,000चा बाजार भरला ते पण सांगितलं. तुम्ही ते बघितलं नाही का नाही काय मला माहिती नाही. आणि मी महिनाभर तिकडे कामाला जात होती ते बघितलंय का नाही तुम्हाला काय माहिती नाही मला. मी म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला सगळी सांगत असते या, आणि तरी तुम्ही म्हणताय की ही नवरा बायको घरात बसून आहे. म्हणजे बसलेली तुम्हाला फक्त दिसतं या, काम केलेली तुम्हाला दिसत नाही. ते काय देवा खऱ्याची दुनिया खरंच नाही बरं का. अहो सांगू दे की आता त्यांनी मला विचारलंय तसं. आता चांगलं तर चांगलंच कौतुक करताय की आता त्यांना विचारते की तसं. ते पुण्याच्या ताई आहे त्या पुण्याच्या त्या कुठल्या त्या मला काही माहित नाही. त्यांनी चांगलं रिप्लाय दिली त्यांना की त्यांचं मालक तिचं मालक कामाला गेलं तर बारामतीवरून तिथनं बाजार बिजार आणलाय असं तसं. म्हणजे कधीतर व्हिडिओ बघायचा आणि परत सांगायचं म्हणायचं की बाबा ही कामाला जात नाही तुम्ही धंद्याला जात नाही कुठनं काय. आता आम्ही घरात बसून असतो. माझ्या पोराचं तर रोजचा दवाखाना असल्याने मला महाग आहे. रोज त्याला औषधं पाजावं लागते ती त्याला झटका येते असं तसं. मग घरात बसून तर काय कुणी रोज एक जण आडवला रोज एकाला सांगत बसतेस का ठेव काय त्यांना सांगत बसते. जाऊ द्यात असताना सुधीचं रात आहे म्हणजे नको सांगू काय. तर जाऊ द्या आता मी बांगड्या भरून सांगते मला पोळ्या केल्यात स्वामींना आता तुळशीला एक आपली मला एक तुला एक कावीला एक असं सांग ना. आमटी छान झाली आता ती खायची असं सांग. आता पापड तळायच्या पापड आहे की तर ताईकडे पापड आहे तर सकाळच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे का. जाऊ का पुरण जेवण राहिलं जावा तर झालंय आता. जाऊया तुला ताईने सांगितलं म्हणल्यावर सांगत नाही काय पुढचं बोलत नाही हे का नाही. लांबण लावायला नको. आता मी एवढं फ्रेश ती झालती आणि निमित्तच आमच्या इथं पाऊस यायला लागला. दिसतोय का तर काय दिसते सांगा काय याच्यावरला. म्हणलं राखी पौर्णिमाला शिवावं आपण. राताने शिवला पण काय त्यांचा बी पूर्ण झाला नाही त्याच्यामुळे त्यांना पण काय घालता आलं नाही ना काही नाही. मग म्हटलं बघू. तर आमच्या इकडं गवतावरली चिलटले आहे ती फॅन लावला का काय होत नाही ह्याला चिलटाला. तर अशी तयार झाली सांगा कशी झाली कशी नाही ती आहे का नाही कमेंट मध्ये. झोका तर काय आपल्याला बघितलेलाच आहे तुम्ही बांधलेला ते
तर झोका बिका बांधला आपला निवांत, पोळ्या बिळ्या केल्या, खाल्ल्या. आणि संध्याकाळचं आता म्हणजे त्यांनी खाल्ल्या नाही त्या, आम्ही सगळ्यांनी वर एक एक खाल्ली पोळी. अजून त्याला गुळवणी नाही केली, भजे केले नाही तर बघू म्हणलं ते आधी म्हणजे मागाशीच करायचं होतं, पण असं नियोजन झालं. काय देवा, लय अवघड झाले बघा. मग ही म्हणलं मी काय आता जेवणार नाही, काय नाही, परत जेवतो. मग म्हणलं आता हे संध्याकाळचं जेवते तर, आणि थोडंसं त्यांनी खाल्लं तर त्याच्यावरती संध्याकाळ जेवते. त्याच्यामुळं म्हणलं राहू द्या, मग परत बघू म्हणलं. मग त्यासाठी राहिलं. मग आता रतायला म्हणलं नका खाऊ, तो का खाल्लेली ताट पण त्याचंच आहे काय तर रतायचं आहे का, ताट बेट तसंच. हा म्हणलं पोळी ती होती, मग पोळी झाल्यावर खावा म्हणलं. तर घेतलेलं रताय ना, एकदा अजून सांगा कशी झाली कशी नाही. तर पोळ्याचं म्हणलं का किती पण सकाळचा राडाच असतो आहे का नाही. तर आतापर्यंत राडा गेला, म्हणजे आमचं झाले 2 वाजेपर्यंतच झाले सगळं, पण हायच की तेवढ्यातनं. पण मामा वाटतं मामा हाक मारते, या घरात या, पाऊस चटाई राहू द्या बाहेरच. तर फुकुट्या धुरवळ्या ते असते, त्याच्यामुळं काय आणत नाही काय नाही. या की घरात, मामा या बसा इकडं. बाजारला गेले तर त्यांना म्हणलं तुमच्या दिवस जायचं, म्हणजे आपल्याला बाजार आणला नाही काय, बाजार घेऊन या म्हणलं. आता जेवण करून जा का, तर मामाला आमच्या पोळी खात नव्हतं, तर ती घ्या भाकर आणि ते बघा आणलं, नाचणीला मीठ पण आणलं, आणि सगळंच भिजत आलं का, भिजत आलं नुसतं काट्यात रावल्या होत्या त्या ना. बसा देते काय, भजी नाही तर आणला, तात्याला आवडतं ते भजी. हा हा ध्यानात नाही माझ्या, त्यामुळे मी म्हणलं आता वडापाव आणलं म्हणून मला वाटलं की भजी आणलेलं असतेलं म्हणून. तर त्याला त्यांना चहा करते मामाला आणि त्यांना, आणि बाय आता एवढ्यातच.